नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पावभाजी करत आहोत रेसिपी. तर चला तर मग त्याचे साहित्य बघू. मी वाटाणा घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेला आहे, एक लहान आणि एक मोठा. फ्लावर चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिरची. हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. आता मी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच मी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, अवेलेबल ज्या होत्या त्या. आता हे मी कुकरला लावून घेते सगळ्या. थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकून शिजवून घेते. चला तर मग कुकरला लावते. आता त्यासाठी आपण मसाला बघूया पावभाजीसाठी. जे साहित्य घेतले ते मी कांदा घेतलेला आहे, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, मध्यम आकाराचे आहेत. ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतला, हळदी पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर, कसुरी मेथी घेतलेली आहे, जिरे फोडणीसाठी घेतलेले आहेत आणि काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, धनिया पावडर घेतलेली आहे आणि 2 टोमॅटोचे प्युरी करून घेतलेले आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी आणि बटर घेतलेला आहे आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे, 2 सॅशे घेतलेला आहे मी. चला तर मग आपण आपल्या जी भाजी शिजायला टाकली होती, बटाटे वगैरे, ते झालेलं आहे. तुम्हाला दिसत आहे का नाही काय माहिती, पण अगदी मऊसूत शिजलेलं आहे. हे मॅश करून घेऊ आपण. मी मोठा कुकर का घेतला, का की मी बारक्या कुकरमध्ये या भाज्या लावल्या असत्या तर सर्व पाणी बाहेर फेकलं असतं. त्यामुळे मी मोठ्या कुकरमध्ये ह्या सर्व भाज्या अगदी मऊसूद अशा शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपण सर्व या भाज्या मॅश करून घेऊ. खूप छान शिजलेले आहेत, पण हे पटकन मॅश होतात. चला तर रेसिपीला तयारी करू. कढई ठेवलेली आहे मी, त्याच्यात बरेपैकी तेल टाकतीये. आता त्याच्यामध्ये बटर टाकू आपण. थोडं तेल आणि थोडं बटर मेल्ट होऊन देऊ अगदी ह्याला. झालेलं आहे मेल्ट. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ. त्याच्यामध्ये जिरे टाकते फोडणीला मी. जिरे चांगले तडतडले की मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू, लाल मिरच्या टाकू त्या आधी आणि मग कांदा टाकू. सगळा कांदा टाकलेला आहे. व्यवस्थित हलवून घेऊ याला, लाल होस्तोवर हलवून घेऊ याला व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते मी. एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते. याचा फ्लेवर खूप मस्त येतो आलं लसूण पेस्टचा पावभाजीला. सगळं हलवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे मी. आता तेल सुटोस्तोवर ह्याला व्यवस्थित हलवू, परतून घेऊ आपण. बघ किती सुंदर असं तेल सुटलेलं. अजून मी मसाले टाकलेले पण नाहीयेत, पण तेल बघा ना किती छान सुटलेलं आहे याला. आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकू. धनिया पावडर टाकलेले आहे, लाल मिरची पावडर टाकते जी घेतली होती ती, वाटीला चिकटली आहे ती थोडी. सर्व टाकून घेते. गरम मसाला टाकलेला आहे, हळद पावडर टाकते. सर्व आपण जेवढे मसाले घेतले होते ते टाकून घेऊ सर्व. गरम मसाला थोडाच टाकते. काश्मीरी लाल मिर्च टाकून घेतलेली आहे सगळी मी. आता हे सर्व पदार्थ हलवून घेऊ आपण व्यवस्थित.
कोथिंबीर टाकते थोडी. छान परतून झाले. मीठ राहिलं होतं, मीठ टाकते 1 चमचाभर. आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पावभाजी मसाला पण टाकते मी, दोन्हीचे. पण भाज्या शिजताना थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजाने टाका मीठ. सर्व हलवून घेऊ. पावभाजी मसाला सगळं टाकलेला आहे. दोन्ही पण आपण जे घेतले होते ते सगळे टाकून घेतलेले आहेत पावभाजी मसाला. आता मला असं वाटतंय थोडं पाणी टाकावं लागलं ह्याच्यामध्ये, काकी थोडं चिटकायला लागलेलं आहे खाली तळ. थोडं पाणी टाकून घेते, अगदी थोडं टाकते. गॅस मोठा करू. त्याच्यामध्ये आता कसुरी मेथी राहिलेली आहे टाकायची, ती टाकून घेते हातावर चोळून. सगळीच टाकून घेते कसुरी मेथी. फ्लेवर खूप छान येतो कसुरी मेथीचा, त्यामुळे टाकायची. आईची के तुम्हाला टाकायचं असलं टाका, नाही टाकलं तरी चालेल. झाकण ठेवलं होतं मी, सांगायचे विसरले. झाकण काढती. वाव, किती छान कलर आला आहे. तेल पण अगदी मसाल्यांना छान सुटलेलं आहे. आता हे सगळं हलवून घेऊ. आता ह्याच्यामध्ये बघ किती छान कलर आला आहे, मस्त अगदी व्यवस्थित आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे भाज्या शिजवलेल्या आहेत ते टाकून घेऊ सगळं. परतून घेऊ आता हे सगळं. वास घरभर सुटलेला आहे पावभाजीचा, मस्त वास येतोय. आता आपल्या ह्याच्यावर आहे पाणी किती घ्यायचं ते. मी थोडं जे कुकरमध्ये थोडंफार काही राहिलं असेल तर त्या कुकरमध्येच पाणी ओतून ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हलवून घेते. आता हे शिजायला ठेवते एक 10-20 मिनटं. तवा ठेवलेला आहे, बटर टाकले त्याच्यामध्ये आणि पाव ठेवलेले आहे. दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित शेकून घेऊ आपण. थोडं बटर लावून घेते याला मी. तोपर्यंत आपली भाजी पण छान शिजती, शिजतच आली. झालेला आहे. चला तर मग आता प्लेट पण तयार करू. तयार आहे आपली पावभाजी. ही भाजी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.